ते म्हणले रक्ताचं सोयरा म्हणजे त्याचा चुलता, त्याचा पुतण्या. म्हणलं सोयरा कवा झाला पुतण्या? नोंदीवाल्याचा अरे माझी जर नोंद मिळाली, माझा चुलता मग सोयरा कसं का होईल? भावकी रक्ताचा नातेवाईक. आणि म्हणले मग कसं काय करावं आणि त्याच्यातच वेळ गेला. पण सर्वोच्च न्यायालयाने मुंदडा प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असाच प्रकार तुम्ही जो म्हणतायत तर त्याचा दाखला देखील दिलेला आहे. ते शक्य नाही स्पष्टपणे काल महाजन म्हणाले. आणि हे जर या बाबतीत मराठा आरक्षणाच्या बाबतीत जर असं केलं मग त्या VNT असतील, VJNT असतील, मग इतर OBC जाती यामध्ये देखील तोच मग पायंडा पडेल. त्यामुळे कुठंतरी हा विषय पेच निर्माण करणार आहे. मग याला पर्याय असं वाटत नाही का दुसरं तुम्हाला काही? नाही मग पायंडा पडून मग मारता का? मग आम्ही का त्यांना देऊ नका म्हणलो? आमच्या तोंडात असं काही शब्द आहे? मला जर एखाद्या घराला जाण्यासाठी 10 पायऱ्या लागत असतील, तुम्ही 2 कसं काय करता? 3 कसं कवर जायचं? सोयीचं करा ना जरा, थोडं सोयीचं करा ना. शासकीय नोंदी आहेत ना, टप्प्यानं जा ना. असं काय करायला? शब्द मी नाही लिहिला, तेच प्रसंग व्हायला तुम्हीच लिहिला. पण त्याच्यात असे माणसं होते तेच कायदा बनवणारे. जे सदस्य कायदा बनवण्यासाठी लागते कायदे मंडळा, तर अधिवेशनात 3 कायदे मंडळ ऍक्टिव्ह होती. ते सदस्यांनी लिहिलं, कायदे तज्ज्ञांनी लिहिलं, कायद्याच्या अभ्यासकांनी लिहिलं, मराठा आरक्षणाच्या अभ्यासकांनी लिहिलं, मराठा आयोग जो होता मराठा समाजाला आरक्षण देणार त्यांनी लिहिलं. त्याच्यापेक्षा कोण हुशार असतं? तुम्ही शब्द लिहायला मी नाही, माझी काय चूक? जे सरकारला अधिकार आहेत का अशा पद्धतीचं? हे आता ते मला काय माहित, मी जर तिथं असतो तर मला काय माहित. तुमचं काम आहे ते, काम तुमचं आहे, आमचं नाही. त्यावेळेस लिहितानाच मग त्यावेळेस तुम्ही लिहिताना अरे एका शब्दावर बांधवांनो 1 घंटा चर्चा झाली. एका शब्दावर असे 4 शब्द, 4 घंटेपेक्षाही जास्त ती बैठक चालली. बरं ते काय अज्ञानी नव्हतं कोणी त्याच्यात, ते काही कळतच नाही याला. मला जरी म्हणले असते कळत नाही तर ठीक आहे, कारण मी शेतातलाच आहे. पण तुम्ही असे होतात की तुम्ही ते कायदा चालवणारे बनवणारे दोन्ही पण तुम्हीच आहेत. राज्य चालवणारे पण तुम्हीच आहेत आणि कायदा चालवणारे पण तुम्ही. असे 4 प्रकारचे लोक होते. शब्द तुम्ही घेतलाय, मी नाही, माझी काय चूक? सोयऱ्यांवर तुम्ही ठाम आहात. त्यांनी लिहिलेले 4 शब्द. तुमची व्याख्या वेगळी, त्यांची व्याख्या. त्यांची व्याख्या काय? काल विचारलं मग सांगा ना म्हणून सांगा ना तुमची व्याख्या काय? ते म्हणते त्याचा पुतण्या स्वायरा होत असतो का? पागल समजता का तुम्ही आम्हाला? प्रश्न असा आहे की काल सगळी झाली चर्चेमध्ये त्यांनी पुन्हा सगळे मुद्दे सांगत होते. त्या चर्चेनंतर तुम्ही सगळे सोयऱ्या या मुद्द्यावर ठाम आहात का? तेच पुढे केलं पाहिजे का चर्चेला? त्याचं नाही 4 शब्दावर ठाम आहे मी हलतच नसतो. मला माहिती आहे तुम्हाला नोटिसा देऊन काय करायचंय काय नाही करायचं. तुम्ही त्या भानगडीत पडू नका, माझी विनंती. हो, तुम्ही एकदा प्रयोग केला, आता त्या भानगडीत पडू नका. आता 144 जे लागू केलं, तुम्ही जाहीर केलं होतं की 24 नंतर मराठा समाज मुंबईत धडकणार. आता त्यांनी आजपासून 1 महिना 144 लागू केलाय. तर तरी पण ह्याला आपण तुम्ही तिथं आता मुंबईत धडकणार का मोर्चा? आधी 144 का आधी आंदोलन हे महत्वाचं. आधी कोण? नाही, त्यांनी आता कोरोनाची काही करू पार्श्वभूमी द्या, आली आम्हाला ना. त्याच्याशी नाही देणं घेणं. आधी शेलूकर तुम्ही का मी आता आलोय. आधी तुम्ही आहेत. आधी आंदोलन का 144 ते मला माहित नाही बाकी. आणि मुंबई जायचं आम्ही कुठे डिक्लेअर केलं? ते मला काही करते, त्यांनाच वाटतंय मुंबई देवा मराठी. आम्ही कुठे डिक्लेअर केले? दाखवा की. त्यांनाच वाटतं यावं, येतो, काय अडचण. असं म्हणताय झाले का रणनीती आखत आहे? बघा आम्ही डिक्लेअर केले का ते सांगतो. त्यांची इच्छा सांगितली तुम्हाला. त्यांची इच्छा या बाबा. म्हणजे तुम्ही 144 का लागू केली, नोटिसा का दिल्या, याचा अर्थ या. कारण काय व्हायलंय? नाही, त्यांनी कोरोनाचं कारण पुढे ढकललं, हे केलं नाही किंवा कोरोना वाढतोय म्हणून 144. बरं आमच्या आंदोलन आरक्षणात टायमाला कोरोना येते त्यांचा दरबारी हे मागा नव्हता येत. मी प्रामाणिकपणानं सांगतो, त्यांनी त्या खरंच नोटिशीच्या भानगडीत पडू नये. मी प्रामाणिकपणाने एक नागरिक एक या महाराष्ट्राचा मुलगा म्हणून सांगतो, असल्या भानगडीत पडू नये. त्यांनी काय व्हायला लागलं त्यांच्या लक्षात येणार. त्यांना कोण बोलणार आहे पाठीमाग काय होईल? नोटीस देणारा डायरेक्ट म्हणतो मग आता येऊ बिनती होत. समजलं का सरकारला काही? ते म्हणतो मग आता मी नसून बी म्हणते म्हणलं. समजा आपण एखाद्यावर विनाकारण आरोप केला, अरे माणसाला काय वाटतं शेवटी की अरे मी कशात नसून काय मग तर त्या ज्याला नाही यायचं मग तेव्हा बी येईन नसल्याला. सरकारनं समजून घ्यावं.
आणखीन सरकारला मराठा समाज त्यांच्या शब्दावरती आणखीनही त्यांच्या शब्दाचा सन्मान मराठा समाज करतोय. त्यामुळे विनाकारण त्यांनी असं खवळून नाही घ्यावं. मुख्यमंत्री म्हणतात पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे अधिवेशन बोलून हे सगळं प्रश्न सोडवला जाईल, तोपर्यंत वाट बघणार का आपण? नाही ना, काय संबंध आहे? तुम्ही ते महिन्यानी सोडा, आणखीन दोन्ही पिढ्या जाऊ द्या, काय अडचण नाही आम्हाला. आत्ताच 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात, मराठा आणि कुणबी